नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19 आणि 20 सप्टेंबर 2025 या तारखेचा कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज जबरदस्त विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीसारखा कोसळणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर मध्यम हलका मेघगर्जनेसह आणि वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणकोण बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळत आहे। काही ठिकाणी जबरदस्त, काही भागात विजांच्या कडकडाटासह भयंकर पाऊस बघायला मिळत आहे। तर येणाऱ्या 24 तासातही महाराष्ट्रामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल, काही ठिकाणी मध्यम जोरदार राहील, काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे। यासोबत वारा देखील जास्त राहील। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा अर्थात 19 आणि 20 सप्टेंबर 2025 या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया। तर महाराष्ट्रात कोणकोणत्या वेळेला पावसाचा अंदाज राहील सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कमी बघायला मिळणार आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक इकडे ढगाळ स्थिती राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोरबा इकडे ढगाळ स्थिती असून पावसाचा अंदाजा धनबाद, ढाका आसपासच्या भागात बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये दुपारपासूनच जबरदस्त पाऊस बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। ज्या ज्या भागामध्ये जास्त पावसाचा अंदाज आहे तो भाग सविस्तरपणे जाणून घेऊया। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपाटण, गगनबावडा, पोंडा, कणकवली आणि कासल, दिघळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडल, सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे तसे बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर, जतवेल, किनी, कोडाली इकडे मध्यम स्वरूपात राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, मंगसुळी, शिरगोपी, कुडाची इकडे मध्यम स्वरूपात राहील। तर जबरदस्त पावसाची शक्यता आहे नागज, धागलपूर, बिलरजत, कानामडी आणि अडाली, तेलसंग या भागामध्ये दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे मायानी आणि लगतच परिसर बघितलं असता दिगाची, म्हसवड, निंदाल, देवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मध्यम पावसाची शक्यता ही सातारा, कोरेगाव, पोसेवली आणि अरळ, आरवाडे या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये बेलकर, सक्रापा, देवरुख, संगमेश्वर, माखनजन जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये शिशिंगे, लोटे, चिपळूण, खेड, घोगरे, महाबळेश्वर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। रावडी, वाई, देवरा, अद्राकी, मोल जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावला जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याच्याही पश्चिम भागामध्ये जोर जास्त राहील आणि टाला, इंदापूर, जेटे, लवासा, सौंदगर, शिरगाव, आंबे, कळवण, नागोठाणा या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील। पेण, शिरवळ, खोपोली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर पुणे जिल्ह्याकडे चाकण, खेड, पाबल, वाडा, मनसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुणे, लोणी, कालभर, वाघोली, सासवड, माळगाव, जेजुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बराड, शिंगणापूर, बारामती, लुसुंबे हलका पाऊस राहील आणि दिघाचीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये दुपारच्या दरम्यान जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड, काडा, आष्टी, राळेगाव, सुरेगाव, अहिल्यानगर, आलेआणे, टाकेटोकेश्वर, घारगाव, मांडवे, मज्जुनर, ओतूर पुणे जिल्ह्याचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, वैजापूर इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे।
आणि घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील, जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। बदलापूर, मुरबाड, शिवालेबाई, साखरे, कल्याणमली, खडवाली, शिवाले तसेच सम्राट, गुंडा, आंबेवाडी, खर्डी, वैशाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उंबरपाडा, पेलवी, गोडमाल, वाडा, कुडण, मान्नोर, पालघर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, देवळी, मुनगाववाडी बरे तसेच लाडाची, अर्सुल, शेवगा, करपडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नंदुरबार जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये जोर कमीच राहील, बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सटाणा, औटी, ताराबाद, चिंचली इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। निमशोडी, चिंचवे, अंचाले, कुसुंबे, देवी, दुसाने, चिमठाणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे धुळे, जळगाव इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील, म्हणजे हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल। मात्र रात्रीच्या दरम्यान या भागामध्ये जोर जास्त राहील। आणि विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया इकडे ढगाळ स्थित राहील, तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रात सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही कोकण विभागाकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तर बेलकर, साखरपा, माखनजण, लोटे, चिपळूण, सातारा जिल्ह्याचा परिसर, दापोली, प्रतापगडवाई इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील, बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, यावेळेत राहील। आणि तसे सांगली जिल्ह्याकडे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे। तर जोरदार पावसाची शक्यताही कुची, नागस, दागलपूर, बिलर्जत या भागात राहील। आणि सातारा जिल्ह्यामध्ये रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव, मायणी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसे सोलापूर जिल्ह्याकडे मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह पंढरपूर, खर्डी, मौद बुद्रुक आणि वेलापूर, अकलूज, करकम, शेतपल, अंगार या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज असून कुरुळ, लटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप, वलसांग इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। उत्तर भागामध्ये बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन, कोंडे, सेसेस, भिगवण इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बराड, बारामती, लुसुंबे, फलटण इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। मारगाव, जेजुरी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। भिगवण, केटूर, भिगवण रोडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग, कर्जत, जळगाव, मिरजगाव, जामखेड, कडाष्टी अतिमुसळधार पावसाचा अंदाज या भागात अहिल्यानगरच्या भागात राहील। पुणे जिल्ह्याकडे नार्वे, बोरी आणि तसेच पुणे, लोणी, कालभोर, कडेगाव, दौंड इकडे तुफान पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कोकण विभागाकडे जोर मात्र रात्रीच्या दरम्यान कमी राहील। आणि तसेच अहिल्यानगरच्याही उत्तरेकडे जोर जास्त राहील। अहिल्यानगर, कुडगाव, शिरळ, माका, बगूर, पातळी तुफान पावसाचा अंदाज आहे। राऊरी, देवळी, प्रवरा, बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालिका बन, आश्वी, संगमनेर, लोणी इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त बघायला मिळणार आहे। सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राहील। शिर्डी, तांबा, कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे आणि घाटमाथ्याकडे बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या वेळेला बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा निफाड, लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, येवला, ममदापूर, बारम, नांदगाव, चांदवड या भागात राहील। तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमीच बघायला मिळणार आहे। मात्र साक्री, बॅट, चिंचखेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। इतरत्र हलका पाऊस बघायला मिळणार आहे। धुळे, जळगावलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, साई, गव्हाण, मुंबई मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि तालवड, ममदापूर, बारामलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागाकडे उत्तरेकडे जोर कमी राहील, जबरदस्त पावसाचा अंदाजा वैजापूर, गंगापूर, बिडकीन, लिंबेजळगाव, धाकीपाल, पैठण, भक्तापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे जोर कमीच राहील या वेळेमध्ये आणि बीड जिल्ह्याकडे जोर कमीच बघायला मिळणार आहे। तसे हिंगोली, परभणी, वाशिम,
आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्याकडे जोर कमी राहील. हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये जबरदस्त राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान नांदेड भागाला, बीड, लातूर, धाराशिव तसेच हिंगोली, वाशिम या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह मध्यरात्रीच्या सुरुवातीलाच बघायला मिळणार आहे. तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज घेतला असता पहाटेच्या दरम्यानही यवतमाळ, चंद्रपूर आणि तसेच वर्धा या जिल्ह्यात आणि वाशिमचा काही परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.